नमस्कार मंडळी, जाणीजी यज्ञकर्मच्या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्हाला येतोय का पावसाचा आवाज? तर आमच्याकडे पण आषाढ बरसतो आहे. तो म्हणतोय आषाढ आहे तर मी येणारच ना. आठवण नको करू, मी येतोच आहे. आणि रोज असा थोडा थोडा वेळ का होईना पण अगदी धो धो कोसळतोय आमच्याकडे पण पाऊस, आणि आषाढाची जाणीव होऊन जाते आम्हाला. तर खूप छान वाटतं आहे, कारण गरमी खूप होती आणि मग असा पाऊस येतो, थोडा वेळ का होईना तरी छान वाटतं, मग आल्हाददायक वाटतं. आणि अशा या पावसाच्या गारगार गारगार वातावरणामध्ये असं काहीतरी गरम गरम खावंसं प्यावंसं वाटतंच. तर आम्ही पण केलेलं आहे असं असं पौष्टिक आणि तितकंच मस्तपैकी गरम गरम असं सूप केलेलं आहे. तर काय साहित्य लागणार आहे बघूया आपण त्याच्यासाठी. तर याच्यासाठी मी घेतलेली आहे ब्रोकोली आणि गाजर. तर ब्रोकोली आणि गाजरचं हे सूप आहे. ब्रोकोली घेतलेली आहे मी अर्धा कप, गाजर घेतलेलं आहे 1/4 कप आणि 1/3 कप इतकं घेतलेलं आहे मी कांदा. चिरून घेतलेला आहे कांदा आणि गाजर, आणि ब्रोकोली पण छान धुवून वगैरे घेतली आणि मग चिरलेली आहे. ब्रोकोली तुमच्याकडे जास्त असेल तर प्रमाण जास्त करू शकता, काहीच हरकत नाही. मग बाकी थोड्याशा 5-6 लसणाच्या पाकळ्या चिरून घेतल्या आहे, कढीपत्त्याचे 5-7 किंवा 10-12 पानं, कोथिंबीर थोडी चिरून घेतली आहे धुवून. आणि हे घेतलेल्या मसाल्यांमध्ये फक्त काळं मीठ 1 टेबलस्पून, त्याच्यानंतर एक टीस्पून घेतलेलं आहे काळे मिरे पूड, आणि त्याच्यानंतर घेतलेल्या अर्धा टीस्पून इतकी दालचिनीची पूड. आता आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं 1च चमचा मी बटर घेतलं आहे पॅनमध्ये. तुम्हाला जर बटर नको वाटत असेल तर तुम्ही ते स्किप पण करू शकता. त्याच्याऐवजी तुम्ही ऑलिव्ह ऑइल वगैरे पण वापरू शकता थोडंसं, किंवा काहीच नाही घेतलं तरी चालेल. भाज्या तशाच परतवल्या पॅनमध्ये तरीही चालणार आहे, तुम्हाला जर हेल्दीच खूप हवं असेल तर. तर थोड्याशा बटरवर मी कांदा टाकणार आहे, आधी छान परतून घेणार आहे. याच्यामध्ये तुम्ही तेजपान वगैरे पण घालू शकता, किंवा काळे मिरी अख्खी पण याच्यात घालून मग तुम्ही नंतर ते ग्राइंड असं केलं तरी पण चालणार आहे, किंवा मग मिरपूड असेल तर तसंही घाला. आता याच्यामध्ये कांदा घातल्यानंतर मी गाजर घालणार आहे आणि छान थोडं बटरवर परतून घ्यायचं आहे, म्हणजे किंचित भाज्यांचा कच्चेपणा थोडासा कमी करून घ्यायचा, आणि बटरमुळे मस्त स्वाद येतो त्याला. याच्यातच आपण लसूण आणि कढीपत्ता असं पण याच्यामध्येच घालणार आहे. सगळं याच्यातच घालायचं आहे आपल्याला आणि छान परतवून घ्यायचं आहे. ही अर्धा कप ब्रोकोली आहे, छान धुवून चिरून घेतलेली आहे मी. तुम्ही जर जास्त ब्रोकोली घेतली तरीही चालणार आहे, गाजर स्किप केलं तरीही चालणार आहे, किंवा इतर कुठल्याही भाज्या अजून ॲड केला तरीही चालेल. पण जर पूर्णपणे ब्रोकोलीचं सूप करायचं असेल तर गाजर तुम्ही टाळलात तरीही चालेल. कांदा मात्र जरूर घाला, कारण कांद्यानी या सूपला एकदम मस्त बेस मिळतो, आणि थोडंसं असं क्रीमी आणि गोडूस असं छानशी चव लागते त्याला. त्याच्यामुळे कांदा अजिबात स्किप करू नका. आता याच्यामध्येच मी पूर्ण 1 टेबलस्पून इतकं काळं मीठ घातलेलं आहे, आणि आवश्यक लक्षात ठेवायचं की काळं मीठच याच्यासाठी वापरायचं. खूप छान चव येते सूपला, तर काळं मीठच नक्की वापरा. आता याच्यामध्ये मी साधारण 1 कप इतकं पाणी घातलं, 1 ते 1.5 कप. तुम्हाला अजून वाढवायचं असेल तर तसंही करू शकता. आणि अगदी 5-7 मिनटं किंवा 8 मिनटं तुम्हाला या भाज्या शिजायला छान पाण्यात वेळ लागणार आहे, कारण गाजर घातल्या म्हणून. ब्रोकोली तर खरं लवकर शिजते, काही वेळ लागत नाही. मग याच्यात आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे छानपैकी, आणि मस्त स्मूथ एकदम पेस्ट करायची आहे. आणि स्मूथ जरी झालेली असली तरीही मी याला स्ट्रेन करून घेणार आहे, कारण आपण याच्यात कढीपत्ता वगैरे घातला आहे. कढीपत्त्याचं काय असतं ना, थोडासा तो चोथा थोडा राहतो कोसली, तर तो सूपमध्ये आपल्याला लागायला नको आहे, म्हणून आपण याला थोडंसं गाळून घेणार आहे. किंवा अजूनही भाज्यांचं काही राहिलं असेल तर ते आपण छान गाळून घ्यायचं आहे. पाणी घालून पण तुम्ही गाळून घेऊ शकता. मिक्सरच्या भांड्यात पण थोडंसं पाणी घाला आणि ते याच्यात घाला, आणि आपल्याला जशी सूपची कन्सिस्टन्सी हवी आहे तेवढं पाणी तुम्ही याच्यात घालू शकता. भाज्यांमध्ये उरलेलं हे बघा, असं चोथा जो थोडासा राहिला आहे तोच फक्त मी आता टाकून देणार आहे. बाकी मग आपण याच्यामध्ये पूर्णपणे असं छान पाणी घालून त्याला काढून घेऊया. अगदी थोडासा कढीपत्त्याचा चोथा राहिला आहे बस. तर हे बघा, मी आता छान पाणी घालून याला जितकं हवं तितकी कन्सिस्टन्सी मस्त करून घेते. या सूपला बटर आणि कांदा याच्यामुळे एकदम क्रीमी टेक्स्चर मिळतं आणि खूप सुंदर होतं ते. चव तर एकदम भन्नाट लागते, म्हणजे ब्रोकोली कधीही न खाणारेसुद्धा हे सूप खूप आवडीने मागून खातील. आणि प्रोटीन असल्यामुळे हे खूप हेल्दी आहे. लहान मुलांना पण तुम्ही हे देऊ शकता, आजारी माणसाला देऊ शकता, म्हणजे घरातल्या सगळ्यांनाच हे चालू शकेल असं खूप छान हेल्दी सूप आहे. याच्यात गाजर घातल्यामुळे आपल्याला फायबर आणि अजून विटॅमिन्स ॲड झालेले आहेत. तर असं हे सूप मी याच्यामध्ये थोडे काळे मिरीपूड घातलेले आहे, आणि दालचिनी पूड घातली आहे. ते तुमच्या स्वादाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करा, पण दालचिनी पण स्किप करू नका. खूप छान स्वाद लागतो या सूपला त्याच्यामुळे. आणि थोडंसं मी याच्यामध्ये ना लिंबाचा रस पण पिळणार आहे. चव बघितली आहे तर मीठ जरा कमी वाटते म्हणून मी अजून थोडंसं किंचित घातलेलं आहे, तर ते तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करा. हे बघा, लिंबाचे काही रस मी याच्यात घातलेले आहे, त्याने अजून छान लागतं सूप.
आणि हे प्रोटीनवालं असल्यामुळे काय होतं की प्रोटीन आपल्या पचायला, पोषण मूल्य त्याची मिळायला म्हणून एक थोडासा लिंबाचा रस त्याच्यात ॲड करणं गरजेचं आहे. तर असं आपलं हे गरम गरम वाफाळतं असं सूप छान रेडी झालेलं आहे. थोडीशी मिरपूड आणि दालचिनी पूडनी मी छान सजवलं आहे आणि अशा धुंद करणाऱ्या पावसाळी हवेमध्ये आम्ही याचा मस्त संध्याकाळी आस्वाद घेतलेला आहे. खूप पोटभरीचं हे सूप होतं, खूप हेल्दी सूप होतं. डाएट करणाऱ्यांनी याचं प्रमाण जर अजून जास्त घेतलं तर एकदम पोटभर त्यांना हे होतं सूप. पोट छान भरून राहतं आणि सगळे पोषण मूल्य मिळतात. तर असं हे सूप नक्की तुम्ही पावसाळी या वातावरणात नक्की करून पहा. हिवाळ्यासाठी पण पौष्टिक आहेच, मुलांसाठी पण आहे, सगळ्यांसाठीच. तर नक्की ही रेसिपी ट्राय करा. केल्यावर कशी झाली ते कळवायला विसरू नका. आणि तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. लाईक, शेअर तर सगळ्यांनीच करा. तर कशी वाटली ही रेसिपी कळवा. नमस्कार. जाणीजे यज्ञकर्म. भेटूया पुढच्या भागात.